हाय गाईज, दृष्टीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण एक नवीन रेसिपी, परत एकदा नवीन रेसिपी करणार आहोत. ती रेसिपी म्हणजे संध्याकाळी आमचं 5:30ला एकदम छान तगडा नाश्ता झाला आहे, त्याच्यामुळे चहासोबत त्याच्यामुळे आम्ही आता असं लाईट असं, रात्री भूक नाही आहे पण थोडंसं असंच न झोपता म्हणून थोडंसं लाईट असं सँडविच मी बनवते, ते तुम्हाला दाखवते. ओके, त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू अशा आहेत, दाखवते तुम्हाला. हां, ब्रेड आहे, कारण सँडविच बनवणार त्याच्यामुळे ब्रेड हा लागणारच. त्यानंतर हे आहे मेयोनीज आहे, टोमॅटो केचप आणि चीज. बस एवढ्या वस्तूंपासून आपण सँडविच बनवणार आहोत. आता तुम्ही म्हणाल एवढ्याशा वस्तूपासून सँडविच कसं, तर बघा. ओके, तर आता आपण त्याच्यासाठी एक काचेचा बाउल घेतला. त्याच्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये मेयोनीज. बस, त्याच्यानंतर टाकणार टोमॅटो केचप. आणि ते एक सांगितलं नाही तुम्हाला, थोडासा मसाला टाकायचा, थोडासा, पण जरा टेस्ट ते म्हणून थोडासा मसाला टाकूया आपण, थोडासा. बस, आता मसाला टाकून झाला की आपण ते चमच्याने मिक्स करू. ही आपली रेडी झाली आहे चटणी. आता आपण त्याच्या पुढची प्रोसिजर करू. ओके, घेतला ब्रेड, खोलायचा, त्याच्यातून ब्रेड काढायचे. 4 ब्रेड घेतले. त्याच्यात हे मुलांना आवडत नाही म्हणून साईड अशा कट करायच्या, जास्त नाही, थोड्या थोड्याशा करायच्या. वेस्ट नाही जाऊ द्यायचं. मी काय वेस्ट जायला देत नाही. हे याचा ब्रेड क्रम बनवते, मग त्यानंच खायला देते. तर आपल्या आता असे ब्रेडचे स्लाइस साईडने कट करून झालेले आहे. आपण त्याला चटणी लावून घेऊ, जे आपण तयार केली आहे सॉस, तो छान असं मस्त लावून घेऊ. आणि तव्यावर मी तुम्हाला बटर सांगितलं नव्हतं, थोडंसं बटर टाकून घेऊ तव्यावर. ओके, आणि असं बटर मेल्ट करून घ्यायचं. हे सॉस लावलेला ब्रेड एक एक तव्यावर ठेवत जायचा, मस्त यायचा छान. जसं पानाला मसाला लावतात ते पानपट्टीवाले, तसं छान छान असं पटपट 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 लावायचं, चढवायचं, लावायचं, तव्यावर टाकायचं. मुलांचा गोंधळ नाही आहे तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ बनवायला घेऊया. सगळे अभ्यासाला बसलेत. छान मस्त हे सॉस लावून घेतलाय. आपण याच्यामध्ये कधी कधी भाज्या पण असं टाकू शकतो, बारीक कट करून. पण आता मला भाज्या वगैरे कट करायचा कंटाळा आला नाही फक्त. आणि तेवढं हेवी नाही खायचं आहे मला आता. मुलांना पण लाईटच हे सँडविच आहे. मी ते थोडं पूर्ण नाही टाकणार आहे, त्याचा स्लाइस करून. म्हणजे सगळीकडे लागेल असं क्रॉस. असं लावत जाते. ठीक, असे छान लावून घ्यायचं. म्हणजे ते एक जरी हे असे स्ट्रिप्स तरी ते सगळीकडे मेल्ट होऊन पसरून जाईल. ओके,
तर हलकेशा आता गरम होत आहेत. तर आपण आता काय करायचं, ही अशी क्रॉस टाकली आहे ना, तर आपण हा ब्रेड असा क्रॉस टाकायचा आहे. मी तुम्हाला हाताने देऊ, एक मिनिट, असं क्रॉस नाही बसत, असं टाकायचं आहे. हे कधी कधी असं चीज धोका देतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. असं टाकायचं, छान प्रेस करून घ्यायचंय. थोडासा बटर लावायचा. थोडंसं असं वरून बटर लावायचं, म्हणजे पलटी मारलं की त्या साईडने पण लागेल. जास्त नाही बटर लावायचं, थोडंसं, हेवी नाही जास्त करायचं. रात्रीची वेळ आहे, थोडंसं लाईटच खायचं. आणि आपलं हे चीज सँडविच रेडी आहे. आपण आता त्याला प्लेटमध्ये सजवूया. ही आहे चटणी आणि हे आपलं सँडविच कट करून घ्यायचं आहे. असं क्रॉस करून घ्यायचं. जसं पाहिजे तसं आपल्याला कट करू शकतो. छान, मुलांना आवडतं थोडंसं वेगळं काहीतरी कटिंग करून खायला. ओके, हे असं आता डिश आपण गॅस बंद करून घेऊ. हे रेडी आहे. तर चला मग तुम्ही पण घरी करून बघा आणि कमेंट्समध्ये तुमचं कसं झालं ते मला सांगा. ओके, बाय बाय, गुड नाईट. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.